हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर चला तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मी आज तुम्हाला माझा स्वामी दृष्टांत सांगणार आहे आणि तो मी तुमचे शेअर करणार आहे. मग तुम्ही तो कसा वाटला, काय वाटलं ते मला आज सांगा. आज गुरुवार आहे आणि गुरुपुषामध्ये योग आहे म्हणून आज त्यानिमित्ताने आज तुमच्याशी स्वामी दृष्टांत शेअर करावा असं मला वाटलं, म्हणून बस. तर मित्रांनो, तर हे तुमचं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी अमेझॉनवरून मागवलं आहे. मी कोणतेही प्रमोशन करत नाही आहे. मी ह्या अमेझॉनवरून मागवलेलं आहे. गुरुचरित्रात ते 14वा आणि 18वा अध्याय, पण हे दोनच नव्हते आले. ते 5 सेटच्या खाली येत नव्हते हे दोनच, म्हणून मला 5 सेटच मागवावा लागला. 130ला पडलं, पण सगळं चार्जेस 192ला पडलं हे मला. तर आज गुरुवार आहे म्हणून तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी शेअर केलं. कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण माझ्या दृष्टांताला सुरुवात करू. तर स्वामी कसे माझ्या आयुष्यात आले हे तुम्हाला मी सांगते. तर असंच प्रत्येक आयुष्य म्हणले की घडामोडी येतात, काही येतात. माझी ताई मला सांगत होती की तू केंद्रात जात जा, असं पण मी गेले नाही. ती सांगत होती पण मी कधीच गेले नाही. प्रेग्नेंट असताना जायची, सोनोग्राफी असले की जायचं, पाया पडायचं आणि घरी यायचं, हे असंच होतं. ह्याच्या व्यतिरिक्त मी कधी गेले नाही आणि कधीच मी असं नावही नाही त्यांचं घेतलं. तारक मंत्र हे असं मोबाईलला ते लावायची, बस एवढंच करायचं. मग काय झालं, डिलिव्हरी झाली. 2023ची गोष्ट आहे मित्रांनो. डिलिव्हरी झाली 6वा महिना व्हायच्या आत. तर असं तेव्हा तर मला 6व्या महिन्याच्या वेळेस मी खूप लो फील करत होते, म्हणजे निगेटिव्हिटी माझ्या मनात येत होत्या. मग मी त्यावेळेस तर पूजा तर काही जमत नव्हती. मग मानस पूजा केली, ती पण स्वामीपर्यंत पोहोचते असं मी ऐकलं होतं. मग मी मानस पूजा थोडी करायला सुरुवात केली आणि मग 6वा महिना संपत आला. माझ्या डोक्यात खूप विचार आला माझ्या, की करायचं. मला 11 पारायण करायचे डोक्यामध्ये येत होते सारखं, पण बाळ लहान आहे. आत्ताच 6वा महिना झाला आपल्या डिलिव्हरीला, कसं करायचं असं खूप विचार केला. मी एके दिवशी दुपारी असं जेवून सहज पडले आणि मी यूट्यूबवर ऐकलं होतं की स्वामी जयंती झाली. मी तर झाली म्हणून बसले होते आणि असं दुपारी विचार केला की ठाम निर्णय घेतला, नाही आता आपण 11 गुरुवार करायचे, जेवून करायचं पण करायचं. मी निर्णय घेतला आणि झोपले. मी झोपल्यानंतर काय झालं मित्रांनो, की मला सगळीकडे असं, मी झोपल्यावर एक स्वप्न मला पडलं. त्या स्वप्नात त्यांनी मला दृष्टांत दिला. सगळीकडे म्हणजे माझ्या माहेर सगळीकडे छान कार्यक्रम, काही ना काही चालला आहे. प्रत्येकाच्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे. बाहेर गेलं तर बाहेर एक कार्यक्रम, घरात माझ्या कार्यक्रम, जिकडे बघा तिकडे कार्यक्रम आणि कार्यक्रमच चाललेले आहेत. तर घरात पण येणारे जाणारे, ये जा होऊ लागले. बाहेरचे लोक येऊ लागले, जाऊ लागले, असं चाललं. म्हणजे मी ब्लाऊज शिवते असं त्यात दाखवलं. तर माझ्याकडे कोणीतरी त्यांचं ब्लाऊजचं काहीतरी ब्लाऊज घेऊन आले, असं काहीतरी होतं. आणि मी म्हणते सगळीकडं छान प्रसन्न, जिकडे तिकडे कार्यक्रम, हे काय चाललं आहे आज. आणि त्यात माझे मिस्टर आले होते. माझे मिस्टर तर ना अजिबात त्यांना देव आवडत नाही, अजिबात ते देव करत नाहीत. आणि ते आले होते त्या दिवशी, ते आले. आणि मग मी काय केलं, घरात मला सगळीकडं पूजा काय चालली थोडंसं बघावं. बाहेर येऊन बघितलं तरी बाहेर पण पूजा चालली, बाहेर घराकडे पूजा चालली. आणि मग काय झालं मित्रांनो, मग मी काय केलं, एक पानपट्टी होती. खरं सांगते, स्वप्नात आता काही स्वप्नात येतं, त्यात ते सांगणंच आहे. आली मी तिथं गेले होते. तर आता मी यूट्यूबवर कोणाची अशी असते तर समत ते सांगतात माहिती. तर एक म्हणलं की त्याचा मला गुन्हा येत नाही. स्वामींचं ते सांगितलं होतं, पण त्यांचं मी खूप करून बघितलं, मला काही गुन्हा येत नाही आहे त्याच्यामध्ये. कारण माझ्या मनामध्ये तेच विचार येतात ना. मग तेच स्वप्नातही दाखवलं. मग तेच अजून एक स्वामी समर्थाचे तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की की मी तुला सेवा देतो, बघ तुला फरक पडेल ह्या सेवेनं, असं झालं. मग मी तिथून घरी आले निघून. आणि मग संध्याकाळची वेळ होती. माझे मिस्टर देवाला न मानणारे त्या दिवशी संध्याकाळी देवापाशी बसले होते आणि 10:30ला त्यांच्या आईचा कॉल येतो, आईवडिलांचा. आणि मला खरं सांग, आईवडिलांचा कॉल येतो आणि तो कधीच ते चुकवत नाही, ते म्हणजे घेतातच. आणि न देवाला मानणारा माणूस देवासमोर बसले होते जाऊन. आणि मग तेवढा 10:30चा फोन वाजला आणि मला म्हणते, ते फोन घे, आई कुठे काय करते. म्हटलं आशुतोष, म्हणजे त्यांचा तो फोन होता. तर मला त्याने वाजला पण उचललाच नाही. मग पुन्हा तो वाजला. मग माझ्याकडे आले आणि मला म्हणे तर फोन उचल. तर मी म्हणलं ते मी काय बोलणार, मला त्यांची ओळख नाही, मी नाही बोलणार असं म्हणलं मी. आणि मी हे केलं, टाळलं. इतकं स्वप्न मला पडलं, जिकडे बघा तिकडे कार्यक्रम चालला, जिकडे बघा गर्दी चालली, माणसाची ये जा चालली घरी, असं सगळं चाललं आणि स्वप्न पडलं मला.
मला काहीच कळलं नाही. मग दुसऱ्या दिवशी पाडवा होता मित्रांनो आणि मग पाडव्याच्या दिवशी माझं ठरलं होतं ना, की मला 11 गुरुवार करायचे आहेत. आणि ना मग मी ठरलं मग माझं आणि मी खेड्यात राहते, मग खेड्यात राहते ना, मग काहीच भेटत नाही इथं. मग आता कसं करायचं, फोटो कुठून आणायचा, कसा आणायचा. मग माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि आईने त्यांना सांगितलं की तुम्ही जर येणार असाल तर प्लीज आजच्या दिवसात मला काही करा, पण फोटो आणून द्या स्वामीचा, असं सांगितलं. दिवसभर मी वाट बघितली, पण भाऊजी काय आलेच नाहीत. खूप वाट पाहिली. मी जाऊ आता काही स्वामी येत नाही, स्वामींची काही इच्छा नाही म्हणलं, असं माझ्या मनाला वाटलं आणि मी सोडून दिलं. आता नाही येणार म्हणून सोडूनच दिलं. मी शेवटी मोबाईलचं ठेवून मी करणार असंही माझं ठरलं. शेवटी करायचंच ठरलं माझं. आणि संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान भाऊजी आले फोटो घेऊन. नवीन वर्षाच्या घरी स्वामी घरी आले आणि मी दुसऱ्या दिवशी मी तर स्वामी जयंती झाली म्हणून सोडूनच दिलं होतं मित्रांनो. आणि मी उठले, सकाळीच्या ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि मी पारायण केलं आणि मी माझं येऊन बसले आणि मोबाईल उघडून बघितलं तर व्हॉट्सअपला स्टेटस बघितलं तर का स्वामी जयंती. मला तर खरंच वाटलं, मी तर झाली म्हणलं जयंती आणि हे कसं काय दाखवतं, यूट्यूबला तर झाली म्हणून सांगितली, हे कसं काय दाखवतं. मी उठून पाहिलं तर कॅलेंडरवर तर त्या दिवशी स्वामी जयंती होती आणि मला माहीत आणि त्या दिवशीच झालं. आणि नंतर लगातार मित्रांनो दर गुरुवारानं काही ना काही येत आलं. पहिली वेळेस रामनवमी आली, नंतरच्या गुरुवारी हनुमान जयंती आली. प्रत्येक गुरुवारी काही ना काही असं आलं. इतकं म्हणजे झालं, इतकं झालं. स्वामींनी म्हणजे सगळे पारायण करून दिले, कोणतेच विघ्न काही नाही आणलं. पण त्यांनी मला ना इतका गुरुवारीचं सोहळ्याचा त्यांनी मला त्या दिवशी येऊन स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. मला तर माहीतच नव्हतं. मी तर स्वामी जयंती झाली म्हणून बसले होते मित्रांनो, पण त्यांनी मला मंगळवारी दृष्टांत दिला मित्रांनो. त्यांनी मला दृष्टांत दिला गुरुवारची आणि त्यांनी माझ्याकडून खरंच ती सेवा करून घेतली. त्यांनी माझ्याकडून ती सेवा करून घेतली. मी अजून पण काही विसरू शकत नाही. माझ्याकडं अजून एक आहे दृष्टांत, तोही तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. माझ्याकडे 2 आहेत, पण अजून माझ्याकडे 3 दृष्टांत आहेत, पण तिथले एक नाही सांगणार, पण अजून एक माझ्याकडे दृष्टांत आहे. तुम्हीच सांगा आता की कसा वाटला तुम्हाला माझा दृष्टांत, प्लीज मला सांगा. तर दुसरा असंच हे होता, कारण 11 गुरुवार तर केले. मग त्याच्यानंतर मग स्वामीकडे जाणं, मी केंद्राचं माझं चाललं जाणं येणं असं वाढलं. मग मी माझ्या सासरी गेले. तिथं आहे केंद्र, माजलगाव तिथं आहे केंद्र. तर प्रश्न तर काही सुटलेच नव्हते. मग आता काय करायचं. मग 108 पारायण म्हणजे मग मी केंद्रात गेले. त्यांनी मला एक सेवा दिली की तू 108 आरत्या कर. हे सगळं झालं आणि मग मी तसं केलं आणि मी आरती धरली 108 आणि नित्य सेवा सुरू केली. आणि मी गेलं की नेहमी स्वामींना एकच म्हणायची की माझे वडील ॲस्ट्रोलॉजी आहेत आणि मग त्याच्यामुळं माझा विश्वास आहे आपल्या घरात जे वातावरण पण त्याच वातावरण असेल त्याच्यातच आपण ढळतो, वाढतो. मग त्याच्यावर माझा विश्वास आहे थोडंफार. मी गेलं की म्हणायची की माझ्या कुंडलीत खूप काही ग्रह पडले, स्वामी माझ्या ग्रहांचं निवारण करा. माझ्या कुंडलीत खूप काही ग्रह पडले, त्याचं निवारण करा. आणि बाकी सगळ्या काही गोष्टी अजून सांगायची त्याच्याबरोबर. मी सतत सांगायची. महिनाभर मी नित्यसेवा कंप्लीट केली, माझ्या सगळं केलं. आणि सकाळी मला गुरुवारच होता, असंच आहे, गुरुवारच होता. आणि मला स्वप्न पडलं, सकाळी स्वप्न मला पडलं की मी अक्कलकोटला, माझे मिस्टर, माझं बाळ अक्कलकोटला गेलो आणि माझ्या माहेरची दत्ता मामाची बायको पण तिथं आली होती म्हणे. आणि मी गेले आणि मी स्वामींना पाहिलं. डोळे भरून मी त्यांना साठवून घेते, पुन्हा आता कधी येणं होईल, काय होईल असं म्हणून समजून मी त्यांना पूर्ण डोळ्यात साठवून घेत होते. आणि दत्ता मामाची बायको मध्ये जात होती, त्यामध्ये जात होत्या. तर मग मीही गाभाऱ्यात गेले, पाया पडले. स्वामीच्या समोर एक मुलगी बसली होती आणि मुलीच्या समोर एक बाळ बसलं होतं, असं ते होतं. आणि मग मी म्हणलं, मी पाया ते पडले आणि त्या मुलीला म्हणलं, हे छोट्या बाळा तू रोज आणते का. तर ती म्हणली, नाही मी कधी नाही आणत म्हणली, पण मी आज आणलं म्हणली ती, असं मला म्हणली. मग मी काय केलं, त्या बाळाच्यात पैसे घातले आणि मी बाहेर आले. मग मी आणि त्या दत्ता मामाची बायको असे बसलो होतो. ते त्यांचं बसले, त्यांचं माझं काही बोलणं नाही, पण जी शब्द होते त्या पण बसले, ते तिकडे तोंड करून बसल्या होत्या. आणि मी घास खाणार म्हणले, मी स्वामीला म्हणलं की तुम्ही अन्न ग्रहण केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही.
तुम्ही आधी अन्नग्रहण करा, तेव्हाच मी अन्नग्रहण करेन, असं मी म्हणलं स्वामीला. मग तेवढ्यात काय झालं माहिती आहे का मित्रांनो, त्या फोटोतून स्वामी बाहेर आले आणि अजूनही ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून कधीच जात नाही मित्रांनो. अजूनही तसेच छान उंचीपरी, धिप्पाड, गोरे गोरे पान, तोंडावर सुरकुत्या पडलेले, ते असं त्यांचं रूप होतं. देऊळपंथामध्ये तुम्ही ते रवींद्र महाजनी बघितला होता, रवींद्र महाजनाचा एक रोल होता, सेम तशाच टाईपमध्ये स्वामी होते. त्याच टाईपमध्ये स्वामी होते, धिप्पाड, उंचीपुरी, मस्त गोरे गोरे पान, सुरकुत्या पडलेले असे स्वामी मला त्या फोटोतून ते बाहेर आले स्वामी. आणि मी त्यांना नेहमी सांगत होते की की ते माझी कुंडली बघा, माझी कुंडली बघा, माझी कुंडली बघा, असं मी त्यांना सांगत होते. तर स्वामींनी काय केलं, मग ती कुंडली अशी बघितली आणि मग त्या समोर गुरुचित्राची पोथी होती, त्या गुरुचित्राच्या पाया पडले असं आणि ते फोटोमध्ये लीन झाले. तो अनुभव, तो दृष्टांत मी तर कधीच विसरू शकत नाही की स्वामींनी माझी कुंडली पाहिली, गुरुचित्राच्या फोटोचे पाया पडले आणि पुन्हा त्या फोटोमध्ये लीन झाले. अजूनही ते रूप मी माझ्या डोळ्यासमोरून कधीच जात नाही. अजूनही स्वामीचं ते रूप, ते स्वामी मला अजूनही दिसतेत. इतका सुंदर दृष्टांत, दोन्ही वेळचा दृष्टांत त्यांनी मला इतका सुंदर दिला की नाही. पण आता स्वामीकडं माझं एकच आता आहे, पण स्वामी माझी इच्छा कधी पूर्ण करते ह्याची मी वाट पाहत आहे. खूप आतुरतेने वाट पाहत आहे. ठीक आहे, त्यांचं काहीतरी एक योग्य वेळ अशी ठरलेली असते. आपल्याला चैन दम नसतो, त्याच्यामुळे आपण खूप काही असं बोलतो, पण ठीक कधी ते हताश होतो. पण ठीक आहे, त्यांनी मला दृष्टांत खूप दिलेत, करतील आज नाही तर उद्या, जेव्हा वेळ अजून आली नसेल तर माझी करतील, त्याचा काही वाद नाही आहे माझ्या मनामध्ये. पण असे 2 छान असे मला दृष्टांत आले, त्यांच्याशी मला तुमच्याशी कधी शेअर करू असं झालं होतं. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला माझा दृष्टांत कसा वाटला, काय वाटला, आणि तुमचे काही दृष्टांत असले तर प्लीज मलाही सांगा, तुमचे काही दृष्टांत आहे, मला ऐकायला खूप आवडेल मित्रांनो. तर आपल्या काही असं स्वामींचं असं नाही आहे, पण मला असं वाटलं की आज गुरुवार आहे आणि आज गुरुपुरुषोत्तमाचा योग आहे, तर तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून मी थोडासा शेअर केला मित्रांनो दृष्टांत. कसा वाटला तुम्हाला माझा दृष्टांत, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. बाय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ.